नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. वारकरी संप्रदायातील कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांना मी महाराज मानत नाही, ते खोटे आणि पाखंडी आहेत, अशा प्रकारची बोचरी टीका करत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नितीन महाराज मराठे यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तन प्रवचनकार चैतन्य महाराज वाडेकर यांच्यावर टीकास्त्र डागले. वराडे येथील गायरान जमिनीच्या वादावरून नितीन मराठे आणि त्यांच्या सहकारी ग्रामस्थांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तन प्रवचनकार आणि रील स्टार आणि तरुणांमध्ये क्रेज असणारे प्रवचनकार चैतन्य महाराज वाडेकर यांच्या विरोधात नितीन मराठे आणि त्यांच्या सर्व ग्रामस्थांनी आरोप करत पत्रकार परिषद घेतली. पाहूयात या पत्रकार परिषदेमध्ये नितीन मराठे काय म्हणाले. गायरान क्षेत्र की जे गावच्या वाढविस्तारासाठी शासनाने त्यांच्या राज्यघटनेप्रमाणे संविधानाप्रमाणे जे प्रत्येक गावाला राखीव ठेवलं, प्रत्येक गावामध्ये राज्यातल्या देशातल्या प्रत्येक गावामध्ये ठेवण्यात आले. त्या पद्धतीने वराळे गावला एकूण 64 एकर गायरान क्षेत्र, त्याच्यामध्ये पहिल्यापासून तर आजपर्यंत आमच्या गावचे गावगुरे चरण्यासाठी त्याचा वापर होत होता. त्यानंतर गोटे असतील, गावचे आपले शेणखत टाकण्यासाठी जागा असेल, किंवा आमचे आदिवासी बांधव असतील, आमचे SC समाजाचे बांधव असतील, आमच्या शासकीय इमारती असेल, याच्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. आणि वेळोवेळी आम्ही त्या पद्धतीचे ठराव, ग्रामसभेचे ठराव आपल्या महसूल विभाग राज्य सरकारपर्यंत वेळोवेळी त्या ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंचांनी आणि सदस्यांनी पाठवण्याची वेळोवेळी आणि पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच अनुषंगाने 64 एकरमध्ये महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2017 रोजी एक GR काढला की ज्या गावच्या गायरान जागेमध्ये 2009च्या अगोदर ज्यांची बांधकामं आहेत ती कायम करण्यात यावी, त्यांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद घालण्यात यावी. त्या अनुषंगाने आम्ही सर्व नियमांचं पालन करून, योग्य शासनाने दिलेल्या नियमाटीचं पालन करून आम्ही जवळजवळ सगळ्या आमच्या जे 2009च्या पूर्वीच्या नोंदी त्या डायस बोर्डवरती अधिकृत नोंदी केल्या. ग्रामसभेचा ठराव जोडला आणि प्रत्येकाचं ज्या पद्धतीने घर आहे, शासनाने जेवढ्या नियमाटी लावल्या होत्या, किती स्क्वेअर फूटचं घर, त्याची नोंद असली पाहिजे, त्या पद्धतीने केलं. त्याच्यामध्ये आमचं जवळजवळ 17.5 हेक्टर जागा ही गावच्या वाढविस्तारासाठी त्या ठिकाणी नोंद झाली. आणि त्याच अनुषंगाने आमच्या गावची 1994 रोजी 19 एकर जागा ही आंध्रा प्रकल्पासाठी देण्याचा शासनाने निर्णय केला. तेव्हा देखील आमच्या ग्रामस्थांनी सहकार्य केलं की आपल्याच मावळ तालुक्यातली बांधवांचं पुनर्वसन या ठिकाणी होते. शिरेश शेट्टीवाडी आणि बेलज यांचं या ठिकाणी पुनर्वसन होते. त्या अनुषंगाने आम्ही देखील, त्यावेळेस आम्ही तर थोडं लहान असेल, परंतु आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी ज्यावेळेस गावचा कारभार करत होते त्यावेळेस त्यांनी तो निर्णय घेतला की ठीक आहे, शासनाचा निर्णय आपण मान्य करायचा. त्या पद्धतीने 19 एकर जागा त्या ठिकाणी देण्यात आली. त्याचं देत असताना आमचे शिरे शेटेवाडी बेलजचे बांधव बाजूला राहिले आणि जागा अलाउड झाली. ज्यांचं लाभ क्षेत्र आहे, आंध्राचं जे पाणी आडलं गेलं, ज्या शेतकऱ्यांचं जमिनी गेल्या की ज्यांच्या पाण्यामुळं आम्ही सर्वजण खाली आमची ताण भागली गेली, तर खऱ्या अर्थाने आम्ही त्यांचं लाभ क्षेत्र म्हणजे खाली येणारी गाव म्हणजे आंबी, वराळे, इंदोरी त्या आळंदीपर्यंत, इंद्रायणीचा संगम होतो तोपर्यंत, तिथपर्यंत लाभ क्षेत्र आमच्या आंध्रा प्रकल्पाचा येतो. मग त्या अनुषंगाने आम्हाला वाटलं त्याच लोकांचं पुनर्वसन होईल, परंतु त्या ठिकाणी ते झालं नाही. आणि ह्या ठिकाणी गुंजवणी जे वेल्ह्यातलं धरण आहे त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी झालं. तरी पण ग्रामस्थ म्हटले ठीक आहे, शासनाचा निर्णय आपल्याला मान्य आहे. त्या अनुषंगाने 19 एकर जागा त्या ठिकाणी पुनर्वसन म्हणून संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली. परंतु शेतकऱ्यांना देण्याच्या अगोदर शासनाचा एक गाईडलाईन्स आहे की त्याच्यामध्ये 6 वर्ष तुम्हाला शेती करावी लागते आणि त्यानंतर तुम्ही त्या योग्य ते त्या ठिकाणी घर बांधून किंवा हे बांधून तुम्ही राहू शकता. आणि तुमचं उपजीविकेचं साधन की जे शासनाच्या धरणाच्या जागेमध्ये तुमची जी बुडीच क्षेत्र गेले त्या अनुषंगाने इथं तुम्ही पर्याय व्यवस्था करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकता.
परंतु आता तुम्ही जर त्या 19 एकरमध्ये आला तर तिथं तुम्हाला सगळ्यात मोठ्या बिल्डिंगी दिसतील. म्हणजे त्याचा कुठंतरी चुकीच्या पद्धतीने गैरवापर होऊन कमर्शियल बिल्डिंग त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. ज्या ठिकाणी पब्लिक झोन करण्यात आला त्या ठिकाणी एक प्रायव्हेट कॉलेज उभारण्यात आलं. तरी पण ठीक आहे, ग्रामस्थांचे आमचे सगळे ग्रामस्थ संवेदनशील आहेत. ग्रामस्थ म्हणले ठीक आहे, शासनाचा निर्णय मान्य आहे. त्यानंतर शासनाने 19 एकर जागेचं जर मान्यता असताना शासनाने परत 2 एकर जागेचं त्या ठिकाणी गुंजवणीच्या एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी देण्यात आलं. म्हणजे टोटल 21 एकर जागा आमची त्याच्यामध्ये गेली. आमच्याकडे क्षेत्र फक्त शिल्लक राहिलं एक 6 ते 7 एकर. त्याच्यामध्ये आमची जिल्हा परिषद शाळा, आमचा कचरा डेपो, आमचं पुनर्वसन आमच्या घरकुल योजनेचे जे आमचे ST आणि SC समाजाचे बांधवे त्यांची घरकुलं, एक स्वामी समर्थांचं मंदिर की ज्या ठिकाणी 500 महिला पारायणाला बसतात. अध्यात्माचा आणि धार्मिकतेचा विषय असल्यामुळं त्याकडं गावांनी सर्वांनी एकजुटीने त्या ठिकाणी एकत्र येऊन ते स्वामी समर्थांचं वराळ्याचं केंद्र मोठ्या प्रमाणात आमचं चालू असतं. त्या ठिकाणी खंडोबा देवस्थान, बैलगाड्याचा घाट, आमच्या सगळा ग्रामीण पट्टा असल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचा हौशी खेळ आहे तो परंपरेत त्या ठिकाणी शेततळं आहे. अशा पद्धतीने आम्ही ती जागा आरक्षित करून आणि त्याच्या पद्धतीचं वेळोवेळी आम्ही ठराव देखील शासनाला दिले. त्याच्या प्रत पण मी तुम्हाला जाता देणार आहोत, पेपर पण तुम्हाला दाखवणार. त्या अनुषंगाने ते जागा आम्ही आरक्षित केली. सर्वांनी आम्ही वरती शासनाला पण कळवलं की बाबा आमच्या आता जागा शिल्लक नाही. तरी पण बबन बांबाजी पवार ह्या व्यक्तीला वराळे गावामध्ये पुनर्वसन 1 एकरचं करण्यात आलं. पण ते करत असताना त्यांचं गुंजवणीचं लाभ क्षेत्र कोणतं येतं, पुरंदर शिरूर. त्यांचं तिकडं पुनर्वसन व्हायला पाहिजे नियमाने, शासनाच्या नियमाप्रमाणे. परंतु तिकडं आमचे वकील ओंकार मराठे थोड्या सांगतील त्यांना पुढं एका जागेचे डबल ऑर्डर कशा केल्या. तर त्यांचं पुनर्वसन ऑलरेडी तिकडं झालं शिरूरमध्ये. परंतु वराळे गावाला चांगला रेट आहे, मी जागा मिळवून देतो या आविर्भावात काही व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. त्यांनी वराळे गावाला आम्हाला इथं जागा अलाउड झाली आणि त्या पद्धतीने त्यांनी तिथं ताबा घेण्याचा प्रयत्न केला. हे सर्व करत असताना आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र आलो. त्यानंतर आम्ही ग्रामस्थांनी ज्यावेळेस आम्ही प्रमुख ग्रामस्थ ज्यावेळेस आम्ही आमच्या कामानिमित्त बाहेर चाललो असतो ना, मला वाटतं 21 तारखेला त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा पोच पाठा आणि महसूल विभागाचे आपले सर्कल सलगर साहेब हे त्या ठिकाणी आले. आम्ही म्हटलं काय विषय, तर ते म्हणले असं असं ताबा द्यायचं आहे. म्हटलं ग्रामस्थांना कुणाला कल्पना नाही, गावचा ठराव नाही, ग्रामसभेचा ठराव नाही, आणि तुम्ही अचानक अशी कशी काय जागा देता. जागा आधीच आमच्याकडं कमी शिल्लक आहे, तुम्ही हे काय करू नका, लागलं तर आपण बसून याच्यातून मार्ग काढूया. ज्यावेळेस आम्ही पोलीस डिपार्टमेंटशी बोलायला गेलो तर ते म्हटले नाही नाही, तुम्ही महसूल विभागाचा विषय, आमचं कायदा सुव्यवस्था राखणं आमचं काम आहे, तुम्ही महसूल विभागाशी बोला. म्हणून महसूल विभागाचे त्या ठिकाणी अधिकारी सलगर होते, सर्कल, त्यांच्याशी आम्ही ज्ञानेश्वर मराठे असतील, मी असतील, आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी होतो. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना आम्ही प्रामाणिक विनंती केली की साहेब एक काम करा, 2 दिवस मुदत द्या. आजच तुम्ही या ठिकाणी आलेले आहे, गावाला आजच कळतंय की बाबा असं असं ताबा घ्यायचा विषय पुढे आलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही सलगर साहेबांशी चर्चा करत असताना सलगर साहेबांना एवढी विनंती केली की मूळ शेतकरी ज्याला क्षेत्र मिळाले त्याला गावासमोर आणा, बबन बांबाजी पवार. आम्ही गावाचे सगळे ग्रामस्थ मंदिरामध्ये बसतील, तिथं त्यांची चर्चा करू आणि कुठंतरी गावाला बाबा आम्हाला आमचं गाव आधीच पहिलं सांप्रदायिक, आमचं गावाचं कुठंतरी एक बाजूला आम्ही त्यांना 1 एकर जागा त्यांना कशी काढून देता येईल, त्यांचं जे क्षेत्र मिळाले त्यांच्या पण आणण्या नको, त्याबद्दल आपण प्रयत्न करूया. परंतु जे चेतन वाडेकर आहेत म्हणजे ते महाराज, तर मी त्यांना म्हणणार नाही कारण काही पाखंडी महाराज आहेत. त्यांनी 2-3 दिवसाच्या ह्या रोलमध्ये पत्रकारांना काय काय खोटं बोलले, कसं कसं बोलले याचा आम्ही पुरावे पण आणलेले, ते आता तुमच्यासमोर सादर करणार आहे. त्या महाराजांनी तिथं आल्यानंतर त्या वाडेकरांनी डायरेक्ट सांगितलं की अजिबात गावचं वेवचं ऐकायचं नाही, हे गाव बिव गेलं उडत. आणि साहेबांनी म्हणला मी तुम्हाला हे मागितलं आहे, तुम्ही इथं आम्हाला आत्ताच्या आता इथंच ताबा द्या. आम्ही त्यांना विनंती केली की इथं आदिवासी समाजाची घरकुलं हे जे आत्ताच आमदार साहेब आणि शासनाने त्यांना ती जागा अलाउट केली, घराचं काम चालू आहे तिथं. म्हणलं त्याला लागून कशाला घेता, आम्ही बसून निर्णय घेऊ. नाही नाही म्हणले, तुम्ही कोण सांगणार आणि हे कोण करणार, या प्रकारची भाषा त्यांनी वापरली. आणि त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की इथं बैलगाडा घाट आहे. तर त्यांच्या संघ जे 2-3 10-15 गुंड होते ते डायरेक्ट म्हणले इथं कुठं बैलगाडा घाटन बेटा, आम्ही तुम्ही कोण सांगणार, आम्हाला इथं जागा मिळाली आम्हाला इथं. आम्ही त्यांना विनंती केली महसूल विभागाला की बाबा तुम्ही मुख्य जो शेतकरी आहे बबन बांबाजी पवार त्याला समोर आणा
आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. तर त्याचा एक भाऊ, आम्हाला नंतर कळालं की हा त्याचा भाऊ आहे वाडेकराचा. तो पुढं आला, म्हणला मीच पवार आहे. आम्हाला म्हटला मीच पवार आहे. तर म्हटलं तू पवार आहे तर मग दाखव. नंतर मग वाडेकर, चैतन्य वाडेकर काय बोलले की आम्ही करोड रुपये मोजले त्या जागेसाठी आणि आम्ही घेणार. मी बावनकुळे साहेबांकडे जाऊन आलो, आमदारांकडे जाऊन आलो. अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण आम्हाला ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचं काम केलं. मग त्या अनुषंगाने आम्ही संबंधित आपल्या आमदार साहेबांशी आम्ही चर्चा केली. लगेच फोन लावला. आमदार साहेब म्हणजे मी असं कुठल्याही प्रकारचं सांगितलेलं नाही आहे. त्यांनी लगेच महसूल विभाग आणि आपले पोलीस विभागाला फोन केला की तुम्ही ते थांबवा, ते काय लगेच तुम्ही ते ताबा देऊ नका. त्या अनुषंगाने ते काम तिथं थांबलं. मग 2 दिवसांनी हेमाशे आमदार साहेबांकडे गेले. आम्हाला सर्व ग्रामस्थांना बोलवलं त्या ठिकाणी. आणि ग्रामस्थांना बोलवल्यानंतर तिथं आमदार साहेब म्हटले मी एकाबरोबर नाही, मी गाव जिकडं त्याच्याबरोबर मी राहणार. मग आम्हाला त्यांनी सूचना केल्या की तुम्ही गावची एक मिटिंग घ्या, ग्रामसभा, त्याचा जो निर्णय ठरवून तो मला तुम्ही पाठवा. त्या अनुषंगाने आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी मंदिरामध्ये एक ग्रामसभा घेतली आणि 23 तारखेला घेतली. आम्ही ती ग्रामसभा घेतली. त्याचे नोट्स ग्रामपंचायतचे ग्रामसेवक उपस्थित होते, सरकारी अधिकारी, प्रशासन असल्यामुळं आम्ही त्याच्या सगळं मिनिट्स प्रोसिडिंग हे संबंधित आमदार साहेब, आपले राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महसूल विभागाचे तहसीलदार प्रांत साहेब आणि आपले कलेक्टर साहेब या सर्वांना आम्ही त्याच्या परत लगेच पाठवून दिल्या. आणि DRO जे मोरे साहेब आहेत आपले पुनर्वसनचे उपजिल्हाधिकारी, त्यांना देखील आम्ही निवेदन दिलं की साहेब तुम्ही या प्रकारे असं काही तुम्ही जर अलॉटमेंट जागा दिलेली आहे तर तुम्ही हे कुठेतरी थांबवा. कारण का गावच्या मुख्य असा विषय त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. आणि त्याच अनुषंगाने आम्ही तहसीलदार साहेबांकडे पण गेलो. तहसीलदार साहेबांना म्हटलं तुम्ही कसं काय त्यांना पेपर हे दिले. तर साहेबांनी सांगितलं की त्यांनी उलटं आम्हाला खोटं सांगितलं की ग्रामस्थांशी चर्चा आली, आमदार साहेबांशी चर्चा आली आणि असं झालं तसं झालं. साहेबांनी सांगितल्यानंतर साहेबांनी म्हणले मी स्वतः लगेच ऑर्डर दिली की ते थांबवा काम. आणि त्या अनुषंगाने ते काम थांबलं होतं. तर हा वाडेकर ही एकतर भोगाटा 2ची जागा, शासनाचा निर्णय सर्वांना सारखा ना, महसूल विभागाचा भोगाटा 1 केल्याशिवाय तुम्हाला त्याचा MU पण बनवता येत नाही. पण हा चैतन्य वाडेकर तिथं आला आणि म्हणतो माझ्याकडे MU आहे, ती जागा आम्ही घेतली आहे, आम्ही ताबा घेतला, मी करोड रुपये मोजल्यात, मी विकत घेतली. आम्ही त्यांना म्हणून तुमचे पेपर दाखवा. पेपर तर काही दाखवले नाही. त्यांनी 2 दिवसांनी संध्याकाळचा 6 वाजता गुंड घेऊन तिथं आला आणि त्या ठिकाणी स्वतः महाराज त्याचा भाऊ उभं राहून आम्ही स्वामी ह्या आमच्या महिला स्वामी समर्थांच्या प्रमुख पदाधिकारी लेडीज आलेले आहेत. त्यांनी 1-1 रुपयाकडून ग्रामस्थांनी त्या ठिकाणी मंदिराचा चौथरा बांधला होता. त्यांनी GCP लावून, तुम्ही संप्रदाय वारकरी संप्रदायाचं पाईक म्हणताना तर तुम्हाला अगोदर आम्ही सांगतोय ना तिथं स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तरी पण तुम्ही ते GCP लावून उकळून काढलं. तिथे एक शेतकऱ्याची चारा होता, पावसाचे दिवस त्यांनी झाकून ठेवला होता. म्हणलं आत्ताच्या आता उचल नाही तर पिटून दे, ही भाषा त्या महाराजांची. एवढं करून सुद्धा आम्ही सगळे जे त्या आपापल्या कामानिमित्त बाहेर होतो. म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी दुसऱ्या दिवशी परत ते ताबा घेण्यासाठी आले. त्यांचे बंधू गुंड आणि ते त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी ज्या आमच्या आदिवासी महिला विचारायला गेल्या, आमच्या मुकणे आणि वाघमारे परिवाराला त्या ठिकाणी घरकुलं मिळाले आणि ST समाजाच्या काय मंडळी त्या महिला विचारायला गेल्या की तुम्ही आम्हाला खेटून कसे काय कंपाऊंड करता, आम्हाला बाहेर निघण्यासाठी जागा पाहिजे. तर त्या अनुषंगाने त्यांना डायरेक्ट धक्काबुक्की निघाण, बिनदुकान हत्यारं दाखवण्याचं काम केलं. आणि एवढं होऊन सुद्धा आमच्या स्वामी समर्थ केंद्राच्या प्रमुख महिला भगिनी त्या ठिकाणी गेले की तुम्ही हा चौथरा कशाला तोडला. गावाला पूर्ण कल्पना द्यायची, आमची गावात बैठक झाली आहे, आम्ही आमचं निवेदन कळवलं शासनाला, त्यात काहीतरी तोडगा निघेल. आणि आमचा विरोध तुमच्या जागा देण्याला बबनबाबाजी पवाराला विरोध असता तर आम्ही म्हटलं नसतं त्यांना स्वतः पुढं आणा, तुम्ही कशाला एजंट म्हणून पुढे येत आहे. तर त्यांनी या महिला भगिनींना पण आरोग्यच्या भाषेशी वेगाळून गुंडांनी यांना पण हत्यारं दाखवायचं काम केलं. हे सर्व झाल्यानंतर आरडाओरडा झाल्यानंतर आम्ही सगळे ग्रामस्थ ज्यांना फोन झाले आम्ही पटापट त्या ठिकाणी पोहोचलो. त्यानंतर आम्ही सर्व महिला घेऊन पोलीस स्टेशनला गेलो. तर हे मासे आमच्या अगोदर तिथं चैतन्य वाडेकर आणि त्यांचा भाऊ, आम्हाला मारहाण झाली, आम्हाला खुटी आणि शिवाय त्याचे बाउन्सर राजकीय पुढाऱ्याला अजून असा ड्रेस घालून हा मासे तिथं उपस्थित. आणि ती पोलिसांना तिथं सांगत होते की आमच्याकडे सगळे ना आम्हाला ताबा द्या. म्हणलं मग ठीक आहे, जे काय होईल ते शासनाच्या नियमाने होईल.
आमची पण तक्रार घ्या, आमच्या माता भगिनी समोर आहे, जे झाले लाईव्ह ते समोर आहे तुमच्या, आमची पण तक्रार घ्या. पण साहेबांनी PI साहेबांनी त्या ठिकाणी सबमिट केला की म्हणले त्यांची पण घेत नाही, तुम्ही पण थांबा, आपण यातून मार्ग काढूया. मग आम्ही संबंधित बावनकुळे साहेबांशी पण संपर्क अधिवेशन चालू असल्यामुळे संपर्क साधण्याचा हे केला. तर त्यांनी आम्हाला 2 दिवसाची वेळ दिली, पण काही कामानिमित्त ते परत पुढची वेळ आम्हाला दिलेली ग्रामस्थांना. मग त्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थांनी लगेच आमचे ठराव बिराव घेऊन आम्ही कलेक्टर राऊत साहेबांना भेटलो. त्या ठिकाणी देखील आमदार साहेब आले, त्यांनी देखील सांगितलं, बाळाभाऊ बेगडेंनी देखील फोन करून सांगितलं की तुम्ही या गावच्या याच्यात जागा शिल्लक नाही आहे, याला कुठंतरी चांगला मार्ग काढा किंवा त्याचा पर्याय कुठंतरी दुसरीकडे पुनर्वसन करा. अशा पद्धतीने त्या ठिकाणी विषय झाला. आणि गावाकडे जर जागा शिल्लक नाही तर आम्ही द्यायची कशी काय. त्यानंतर ह्या महाशयाने लेट्स ऑफ मराठी ना त्या चॅनलला मुलाखत दिली. त्यांनी आमच्या गावावरती आरोप केले. त्याच्यामध्ये विशेषतः आमचे माजी सरपंच ज्ञानेश्वर मराठे असतील, मी असतील, अतुल असेल, आमच्या तिघांचा नावाचा उल्लेख करून त्यांनी आमच्यावरती आरोप केले की मी संप्रदाय मार्गाचा आहे, मी त्या ठिकाणी नव्हतोच, मी कुठल्या प्रकारचं गेलो नाही, माझ्या भावाला बंबाजी पवारचे ते लॉयर आहेत त्यामुळे ते तिथे. तर मला एक सांगा, तुम्ही जर बंबाजी पवारने 2 ओळी तर लिहून दिले असेल ना तुम्हाला की बाबा तुम्ही माझं कायदेशीर काम पहा म्हणून, आणि वकिलाचं काम गुंड घेऊन येणं असतं का ताबा घेणं, वकिलांनी काय असेल ते कोर्टामध्ये करायचं. त्या अनुषंगाने त्यांनी बोललं पाहिजे ना. तर म्हटले नाही, त्यांना दिले. तर आम्ही काय म्हणतो, भोगवटा 2ची जागा एकदा तुम्ही गावासमोर सांगताय की आम्ही त्याचं MU बनवलं आहे, करोडो रुपये मोजलेत, आणि दुसरीकडं समाजापुढं संप्रदायाचा पोशाख परिधान करून, संप्रदायाचा अपमान करून त्या ठिकाणी चक्क खोटं बोलताय की लॉयर आहेत, मी नव्हतोच त्या ठिकाणी. ते नव्हते. तर हे घ्या, पहिला सबूत दाखवतो तुम्हाला. हे ते महाराज ताबा घेतात, बरोबर, हेच होते ना लेट समोर, बरोबर. त्यांच्या शेजारी खाली बसला हा त्यांचा भाऊ, तो आम्हाला सांगत होता मीच पवार आहे, आणि तो पण ॲडव्होकेट आहे, म्हणतो मी लॉयर आहे, बरोबर. हे गुंड. आणि हा तो महाराज पॅन्ट शर्ट, काळी शर्ट आणि पांढरी पॅन्ट घालून मास्क लावून, पहिल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही विरोध केला त्या दिवशी की गुंड घेऊन अजिबात हे करायचं ना, मास्क लावून, हा तो महाराज. आणि तो काय म्हणला, मी त्या ठिकाणी नव्हतोच. आणि तो म्हणला नितीन मराठे, ज्ञानेश्वर मराठे, अतुल मराठे म्हणजे गावे. आता ग्रामस्थच सांगतील ज्यांनी आम्हाला त्यांचं प्रतिनिधित्व करायचे हे दिलं, गाव म्हणून आम्हाला, आम्ही गावचा जो निर्णय असेल तो आम्ही पुढे येऊन आम्ही 3-4 मंडळी, आम्ही हे प्रमुख मंडळी, सोसायटीचे चेअरमन हे आम्ही सगळेजण गावच्या आम्ही एकत्र येऊन काम करत असतो. त्या अनुषंगाने आम्ही पुढं असतो. आम्ही म्हणजे गाव तर मग पोलीस स्टेशनच्या बाहेर आमच्या माता भगिनी बाय बसल्या, या एकट्या नितीन मराठेच्या, ज्ञानेश्वर मराठेच्या, अतुल मराठेच्या घरातल्या आहे एवढ्या महिला. ही ग्रामसभा 23 तारखेला झालेली. हे काय सांगते, तो काल आपल्या चॅनलवरती त्यांनी सांगितलं की मी त्या ठिकाणी नव्हतो आणि हे करतो ते करतो. तर हे घ्या प्रूफ. दुसरे हे ग्रामसभेचे फोटो आमचे. आणि त्याच्याच 25 तारखेला हा ग्रामसभेचा फोटो बघा. हे काय एका घरातली व्यक्ती आहेत का, 1-2 तिघांच्या घरातली मंडळी आहेत का, आदिवासी बांधव आमचे ग्रामस्थ. ही ग्रामसभाचे ना. आणि दुसरी गोष्ट, 25 तारखेला ज्यावेळेस अख्खं गाव तहसीलदारांकडे गेलं त्याचा हा प्रूफ निवेदन देतात. तो म्हणतो ना 1-2 लोकांचाच रोल आहे याच्यात. हे बघा, हे नाही म्हणजे तुम्ही संप्रदायाचा पोशाख परिधान करायचा आणि संप्रदायाला लाजवायचं आणि संप्रदायाला कुठंतरी गालबोट लागेल असं विधानं करायची आणि खोटे आरोप करायचे. म्हणजे तुम्ही धोतर, पांढरा पोशाख आणि कपाळाला बुक्का लावला म्हणजे तुम्ही म्हणसान ते सगळं खरं का, बाकीचे ग्रामस्थ अख्खे खोटे का. त्याच्यानंतर त्यांनी एक असा आपल्या चॅनलवरती आणि लेट्स ऑफ मराठीच्या चॅनलवरती असा उल्लेख केला की मी त्या ठिकाणी नव्हतोच. तुम्हाला प्रूफ तर दिला, पोलीस स्टेशनला मी नव्हतो, मी कोल्हापूरला होतो. तर मला एक सांगा, आपले सन्माननीय पत्रकार प्रभाकरजी तुमकर आणि वाघमारे साहेब हे तिथं लाईव्ह होते. त्यांनी गावची आमच्या बाईक पण घेतल्या आणि पोलीस स्टेशनला होते. तिथं हा महाशय आमच्या अगोदर तिथं, मला एक सांगा असं कोणतं प्रायव्हेट जेट आहे की ते कोल्हापुरातून 2 मिनिटात पोलीस स्टेशनला आला आणि लगेच तो तिथं पोहोचला. म्हणजे किती तुम्ही लोकांना गोलमाल करायचं. म्हणजे तुम्ही संप्रदायाचा पाईप सांगायचं. आणि सध्या गावामध्ये भामचंद्र दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून दिंडी चालते. आमचे गुरुवारी
संत साहित्याचे अभ्यासक शंकर महाराज मराठे, की ज्यांनी आमच्या गावाला संप्रदायाचा वारसा त्यांनी जोपासला आहे. त्याच्यावरती चालणारी आमची ही मंडळी, हे सगळे संप्रदायामधली मंडळी की जे दिंडी चालवतात. आज 400-500 लोकांची गावची आमची स्वतःची धर्मशाळा आहे. त्या गावामध्ये येऊन तुम्ही खोटं बोलायचं आणि खोटे आरोप करायचे. आता काल तर एक त्यांनी नवीन आरोप केला की ज्ञानेश्वर मराठे, नितीन मराठे आणि अतुल मराठे यांनी माझ्याकडे खाजगीमध्ये पैसे मागितले. आमची त्याला विनंती आहे की तुला जर कुणाचा कॉल आला असेल, कुणाचा मेसेज आला असेल तर त्यांनी तो दाखवायचा, नाही तर आम्ही त्याच्यावरती आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार. त्यांनी एकट्या आमच्या 3 पंगा नाही घेतला, गावाशी घेतलेला आहे. आणि ह्या महाशयाचं तुम्ही पार्श्वभूमी तपासून पहा, पत्रकारात आपण तुम्ही तपासून पहा. आम्ही पण तुम्हाला प्रूफ देतो की यांनी एका कंपनीने याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. याला जेल एंट्री झालेली आहे. याच्या भावाने यांनी बहिणीच्या खोट्या सह्या केलेल्या आहेत, गोरगरिबांचे ताबे घेतलेले आहेत. याचा बिझनेस झालेला आहे. इकडं सांगायचं की मी बावनकुळे साहेबांशी बोललो आहे, उदय सामंत साहेबांशी माझे संबंध आहेत, हे करतो ते करतो, आणि इकडे येऊन ताबे घ्यायचे. तर संबंधित मंत्री महोदयांशी पण आम्ही आता पत्रावर केलेलं आहे की तुमचं नाव घेऊन या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काही व्यक्ती समाजात वावरतात आहे, त्याला आळा बसला पाहिजे. म्हणून आम्ही सगळे ग्रामस्थ आता 2 दिवसामध्ये आम्ही मुंबईला जाणार आहोत आणि संबंधित मंत्र्यांना भेटून त्यांना ही पार्श्वभूमी, कारण का त्यांना खालचा विषय माहितीच नसणार. दुसरी गोष्ट, आमचे ओंकार वकील ते पेपर दाखव बाळा. हां, हे आमच्याच गावचे वकील आहेत. यांनी माहिती अधिकार स्वतः ओंकारनी विषय काढला. ओंकार बोल, तू 2 मिनिटं बोल. ओंकार इथं बस, इथं बोल. हां, इथं बस बोल. तू सांग. हां, तो दाखव. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट ओंकार मराठे. जो काय प्रस्तुत विषय आजचा की गुंजवणी तालुका वेल्ला इथं जे धरण आहे, त्या धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त शेतकरी बबन मंगेश पवार यांना जो काय वराडे गावामध्ये जो 1 एकरचा ताबा किंवा अलॉटमेंट लेटर माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांनी जो ताबा व ऑर्डरला आदेश केलेला आहे, तर या सेम अलॉटमेंट लेटरचे 2 अलॉटमेंट झालेले, एक 2007 साली आणि एक 2011 साली. तर समस्त गावकरी मंडळीचा असा त्यावरती हरकत आहे की एका शेतकऱ्याला 2 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कसा ताबा मिळू शकतो. समस्त जे काही धरण आहे, गुंजवणी धरण, याचाही पुनर्वसनाचा कायदा सांगतो की समस्त जे धरणाचं पाणी ज्या नदीमधनं किंवा ज्या कृत्रिम आपण पाटबंधारे काढायचे ज्या काय असतील त्यांनी कुठल्या गावापर्यंत जातं, लास्ट मुवमेंट पर्यंत जिथपर्यंत जातं, तिथं त्या लाभ क्षेत्रामध्ये समस्त त्या ज्या प्रकल्पग्रस्ताचं पुनर्वसन झाले तिथे त्याला ताबा देण्यात यावा. पण तसं नाही करता त्यांना शिरूर तालुका शिरूर आणि गाव मुखई इथं त्यांना 1 एकर अलॉटमेंट 2007 साली माननीय जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी ताबा देत असताना त्यांनी तिथं प्रत्यक्ष ताबा नाही घेतला. तर ताबा घेतल्याचं कारण असं की तिथं त्या जमिनींना सरकारी बाजार व्हॅल्यू काही नाही आणि तिथला ताबा न घेता त्यांनी परत एकदा जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांना अपील करून 2011 साली वराडे गावामध्ये 1 एकरचं मागणी केली की जिथं वराडे गावाचा तिथं काही संबंध नाही, त्याचं लाभ क्षेत्र नाही. पुनर्वसनाचा कायद्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की आपण ही ऑर्डर तुम्हाला दाखवू शकतो. याच्यामध्ये काही नियम अटीवरती ही जमीन त्यांना देण्यात आलेली. तर त्यामध्ये नियम अटी तर असं सांगतात की ज्या शेतकऱ्याला ज्या ठिकाणी पुनर्वसन मिळाले जागा तिथं त्यांनी कमीत कमी 6 वर्ष शेती केली आहे. आणि वराडे गावची जी सध्या परिस्थिती आपण पाहिली शेतीची, तर ती पूर्ण नापीक जमीन आहे. तर शासनाच्या पूर्ण शर्ती व अटी व शर्तीचा भंग करून यांनी जो काही हे केलेलं आहे, बाजार मांडलाय थोडक्यात की पुनर्वसन परस्पर येगोळी करून देतात हे लोकांना. अशा 2 ते 3 शेतकऱ्यांना परस्पर बनवून अंबाजी पवारच्या मुलांनी, त्यांचा एक मुलगा आहे जे काल चैतन्य महाराज वाडेकरचे त्यांनी जो आरोप केलाय की बबन बांबाजी पवार हे वकील आहे, ते वकील नसून त्यांचा मुलगा सीताराम बबन पवार हा वकील आहे. त्याच्यामुळे जे काही पूर्व शहानिशा न करता महाराज जे काही खोटे नाटे आरोप करत आहे त्यांनी प्रथमतः या पूर्ण ज्या ऑर्डर आहे आदेश व्हावे त्याची चौकशी करावी. आणि त्यांनी जो काय आरोप केलेला आहे की त्यांचे बंधू मोठे अमोल वाडेकर यांनी जे त्यांचे कायदेशीर सल्लागारी, तर कायदेशीर सल्लागारांना हा अधिकार नाहीये की जाऊन प्रत्यक्ष गावात जाऊन तिथे ताबी घेऊन देणे. त्यांचा अधिकार हा कोर्टामध्ये किंवा समस्त महसूल अधिकाऱ्यांकडून त्यांनी त्यांची बाजू मांडावी. पण येथे त्यांच्या पदाचा गैरवापर करत आहे. आपण मी आदेश आम्हाला देत आहे, आपण एकदा याची चौकशी करावी. म्हणजे शासनाची फसवणूक करून एका शेतकऱ्याला 2 ठिकाणी ताबा कसा मिळू शकतो. आणि ह्याच्यामध्ये टोटल अटी व शर्ती मेन्शन आहे. याच्यामध्ये
हे आपण पाहू शकता. प्रेस संपल्यावर आपण त्यांना देऊ. प्रेस संपल्यानंतर हे कागदपत्र मी माहिती आहे त्यामध्ये सगळं काढलेलं आहे, हे सगळं डॉक्युमेंट त्यांचे. आणि हे ताबा 2007 साली झालेला. गावाचे नाव मुखई, जिल्हा पुणे. तर गट नंबर सुद्धा 371/3, 40 गुंठे क्षेत्र त्यांना मिळालेले. त्यावेळेस त्यांनी ती मोजणी फी सुद्धा भरलेली आहे भूमी अभिलेख कार्यालयाची. हे सगळं असताना सुद्धा हा आदेश म्हणजे एका जागेचा जिल्हा पुरवठा अधिकारी 2 आदेश कसा होऊ शकतो? वराडे गावात जे काही 19 पुनर्वसन झालेले ते आंध्रा खुले प्रकारासाठी झालं होतं. तर कायदा मी म्हणजे कायद्याचा अभ्यास केला समजत मला की संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आपण कोणी मागणी करू शकतो. पण ऑलरेडी शिरे शेट्टेवाडीचे प्रकल्प शेतकरी शिल्लक असताना यांना आदेश झालेला आहे मुखई तालुक्यात मुखई. तर तिकडं न होता त्यांनी परत वराडे गावात ताबा घ्यायचा म्हणजे परत मागणीकरांचा काय म्हणजे याचा अर्थ काय होतो? हा एक प्रश्न आहे गावाच्या वतीने. नाही, शासनाची त्यांनी दिशाभूल केली महसूल विभागाची पूर्णतः. मी एक सांगतो, हे मोठं रॉकेट आहे. नाही, 2011 पासून आतापर्यंत हा. 2011 हा, त्यांना नंतर वराड 2011 6 वर्ष शेती करायला हे लोक आधी करतात. नाही, अजिबात आलेलं नाहीये. आणि ते त्यांना गाव पण माहिती नाहीये. वराळगाव कुठे ते बबन पत्रकार साहेब, वराळे गाव बबन बंबाजी पवार यांना माहिती पण नाही वराळगाव कुठे. एक सांगतो, हे मोठं रॉकेट आहे. हे काय आलंय, शेतकऱ्यांची कवडीमोल भावात जमीन घ्यायची, खाली महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटायचं, चुकीची माहिती त्यांना द्यायची, आणि जिथं चांगला दर आहे त्या ठिकाणी जायचं. आणि ही जागा आम्हाला मिळाली आणि मग खोटे नाटे पेपर दाखवून त्यानं ताबा घेण्यासाठी यायचं. एखादं गाव त्यांना वाटतं हे वाडेकर सारखे असे लय लोक आहेत समाजामध्ये. वाडेकर तोच प्रश्न आहे. हा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जे पवार आहेत त्यांना जमीन अलॉट झालेली. हो. मग हा चैतन्य वाडेकर महाराज जे तुम्ही म्हणताय त्यांचा या सगळ्या प्रकरणाशी काय संबंध? आमचा पण तोच प्रश्न आहे. तोच प्रश्न आहे की त्यांचा काय संबंध काय याच्याशी. आम्हाला पहिल्या दिवशी आला, मला करोडो. तो म्हणतो मी त्यांची पॉवर ऑफ बेटरनी जमीन घेतली. अशी गायरान जमीन पॉवर ऑफ बेटरनी घेता येते का? हा पहिला प्रश्न आहे. 2ची आणि बबन बंबाजी पवार 10 वर्षापासून मागणी करतोय, त्याला मिळली नाही, याला 1 महिन्यात मिळू शकते का? काय हा दुसरा प्रश्न आहे. आणि 8 शर्तीचा जर माहिती घेतली तर ज्याचं बुडी क्षेत्र झालंय त्यांनी शासनाला पत्र व्यवहार करून किंवा अशा ठिकाणी शासन त्यांना 4 गावचं कमी द्यातं, तिथं जाऊन तळपाणी करा, तिथं कुणाचं अतिक्रमण आहे का हे पहा आणि आम्हाला कळवा ही जमीन पसंत आहे का. ते झाल्यानंतर तुम्हाला सांगतो, जर त्यांनी पत्र व्यवहार करा तर ही जमीन आम्हाला पसंत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणतो तो ताबा पावती, त्याच्यानंतर शेती केल्यानंतर जर होणारं पीक आहे, सरकारला जर दुष्काळ पडला तर ते पीक विनामूल्य त्याला काय त्याचा मोबदला देऊन सरकार ते गरीब गुरुंगला वाटण्याची असे त्याच्यामध्ये 8 शर्ती आहेत. जर तुम्ही 20 वर्षापूर्वीचा फेरफार काढला तर त्यातमध्ये मेन्शन आहे, त्यांनी एकाही 8 शर्तीचं कुठलंच बंधन हे केलं नाही. 8 शर्ती धाब्यावर बसून त्यांनी सगळं हे चालवलेलं आहे. म्हणून हा जो चैतन्य महाराज पवार जे आहे वाडेकर, हा फॉल्ट माणूस आहे काय. आणि हा मला स्वतःने त्यांनी बोलून घेतलं की वकील साहेबाच्या माध्यमातून मला बोलून घेतलं 3 स्टार हॉटेलला मला म्हणला त्या असं मी ताबा घेणार आहे. मी त्याला एवढंच सांगितलं की बाबा मी गावाला विचारतो, गावाला जमीन आमच्याकडे नाही आहे, पुनर्वसन संपलेलं आहे, पण तरी मी त्याला सांगितलं आणि तो आमच्यावरती बिनबुडाचे आरोप करतो. यांनी पैसे मागितलं, त्यांच्याकडे जर काही प्रूफ असेल तर त्यांनी दाखवा, नाही तर आम्ही दाखवतो. साधा त्याच्या 3 स्टारला त्याचा छापी नाही पिलो. माझ्या आयुष्यामधला पहिला माझ्या हा आरोप असून पैसे घेतले म्हणून आमच्यावर पहिला आरोप आहे हा काय. आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखव, नाही तर त्याच्यावरती आबरू लुस्कानीचा दावा करण्यात येईल काय. आणि गावालाही फसवलंय आणि शासनाला फसवतोय हा माणूस. याचं काही नाही. त्याचा भाऊ काय म्हणतो, मीच बाबाजी पवार, मीच हे, आणि मूळ मालक तिसराच. महसुलाधिकारी ताबा घ्यायला पोलिसाला घेऊन वाडेकरला काय बोलतो मग चैतन्य वाडेकर? आम्हाला काय माहिती त्यांना विचारत नाही. आम्ही काय केलंय, संबंधित खात्याचे जे अधिकारी आले होते ना त्यांच्या निदर्शनाला आणून दिले. त्यांनी पण काय केलंय, तिथं पेपर दिलेच नाही. पहिल्या दिवशी वाडेकर काय बोलला आपल्याला सर्व ग्रामस्थांना की माझ्याकडे एम आहे आणि मी करोड रुपये मोजलेत. आम्ही म्हटलं दाखव. पेपर दाखवले नाही. पोलीस यंत्रणा आणली, बबन बंबाजी पवार
आम्हीचे म्हणून दाखवले. मी तर सांगतो त्या बबन बाबाजी पवारची खरी सहीच नसणार आहे. हो मला म्हणला मी बिझनेसमॅन नाही की मला म्हणलं आपण मिळून करू आपण मिळून. पवारांचा संपर्क झाला का तुमचा गावात? बबन बाबाजी पवार तो व्यक्ती वयस्कर आहे आणि त्याच्याशी आमचा आम्ही संपर्क केलेला नाही अजून कोणी. आम्ही काय आम्ही वाडेकरांना काय म्हणलं, तुम्ही आलेत ना त्यांच्या थ्रू, तर तुम्ही त्या बबन बाबाजी पवारांना घेऊन या गावात. आणि आम्ही प्रशासनाला पण सांगितलं ना, तुम्ही ताबा द्यायला येत आहे ना महसूल विभागाला किंवा गृह खात्याला, तर म्हणलं तुम्ही मूळ मालकाला बोलून घ्या, 2 मिनिटात विषय शॉर्ट आउट होईल. आणि लगेच आम्हाला गाव एकत्र बसन, समोर बाबाजी पवार बसतील, बबन बाबाजी पवार, आम्हाला काय बोलायचंय त्यांना काय बोलायचंय विचारायची देवाणघेवाण होईल आणि कुठेतरी चांगला मार्ग निघेल. हे पहिल्या दिवशी आमचं स्टेटमेंट होतं. नंतर हे महाशय दोघं भाऊ तिथं आले, 10-20 गुंड कशाला पाहिजे ताबा घ्यायला? पोलीस जर असतं मग ताबा घेताना कोर्ट घालण्याचा अधिकार आहे. वकील साहेबांना विचारतो मी, बरोबर आहे ना, कोर्टातच कोर्ट घातला पाहिजे असं मला काय, मी शेतकरी मग जेवढं जास्त कळत नाही मला, पण मला एवढंच कळतं की कोर्ट कुठं घातला त्याचा स्वाभिमान राखला पाहिजे तो कोर्टात. तो तिथं कोर्ट घालून आला. मग हे पी वकील यांनी बी घालाय पाहिजे होता. हे का बिगर कोर्टचे आले तिथं? कोर्ट घालायचा मॅडम अधिकार आहे जा ताबा द्यायला, कोर्ट घालून ओके. कुठलं नाही कुठं न्यायचं मला समजायचं नाही. कायदा आम्हाला पण गृह खात्याला महसूल विभागाला हेच म्हणायचं आहे की शेतकऱ्यांच्या मोजणीचा अर्ज टाकला भूमी अभिलेखमध्ये, तर 5-5, 6-6, 7-7, 8-8 महिने मोजणी होत नाही. आणि तिथं ज्यावेळेस गावांनी सांगून, आमदार साहेबांनी सांगून, मंत्री महोदयांनी सांगून, तुम्ही परस्पर सलगर म्हणून गाडीच्या बोनेटवर नकाशा तयार करताय तिथं सांगून सुद्धा. म्हणजे आज गावाने कुठं न्याय मागायचा? महसूल विभागाचं जर सर्व ठरवणार असेल, महसूल विभागाच्या अधिकारी जर ठरवणार असेल आणि ती ऑर्डर घेताना मला एक सांगा, जर ऑर्डर तुम्हाला दुसरीकडे मागणी करायची, त्यांची शिरूरमध्ये झाली, दुसरीकडे तुम्हाला मागणी करायची, तर तुम्ही पेपर सचिवापर्यंत महसूल मंत्र्यापर्यंत तर गेलं पाहिजे का नाही? का खालच्या खालीच सगळे निर्णय होतात? आमचा तो पण आक्षेप आहे की पेपर वरपर्यंत गेलेत का, याची वरती संबंधित खात्याच्या मंत्र्यांना, सचिवांना याची पूर्ण माहिती आहे का? आणि मला आम्ही काय कुणा अन्याय करणारी मंडळी नाही. एवढं जर आम्ही जर एवढे निष्ठुर असतो तर त्या गावामध्ये तुम्ही येऊन पहा. आज आदिवासी बांधव आहेत, SC समाजाचे लोक आहेत, सगळे बाहेरच्या गावातून आलेले आहेत. त्यांना एक अर्धा गुंठ्यामध्ये बिचाऱ्यांनी झोपडं घरं टाकली. या गावातला एक सुद्धा व्यक्ती त्यांना आडवाय गेला नाही. आम्ही त्यांना योग्य वेळ फक्त एवढं सांगितलं की रस्ते व्यवस्थित सोडा, घाण करू नका. शेवट आलेले ते आपलेच बांधव आहे आणि गावची जागा आहे. गावातील ज्या मोठे कुटुंबाचा विस्तार झाला त्या कुटुंबाने इकडं गावठाण, आणि आमच्या गावाला गावठाण फक्त आणि फक्त 2 एकर आहे. आणि आमची शोकांतिका तुम्ही ऐकून घ्या, फक्त 2 एकर आहे. 2 एकरमध्ये आज तुम्ही सांगा गावची लोकसंख्या 20 ते 25 हजार झालेली आहे. आज आमचं गावचं जे गावठाणात जी लोक पूर्वीच्या काळी राहायची 200-300, आज त्यांची लोकसंख्या 2,500-3 हजारावर गेली. त्या लोकांनी कुठं जायचं? त्यांनी घरं कुठं बांधायची? मग त्या अनुषंगाने आमच्यातलेच काही बांधव या ठिकाणी आले, पण त्यांचं नियमाटी करून आम्ही घराच्या नोंदी घातल्या ना. त्यांना टॅक्स पण चालू आहे, ते शासनाचा सगळा कर भरतात, ते पाणीपट्टी भरतात. ते मग एवढं सगळं होत असताना शासन आम्हाला काय सांगायचं, शासनाला आम्ही एवढं पाठपुरावा करतोय की इथं जागा नाही आहे. मग गुंजवणीवालेच का? आमचे पाहुणावाले आज 800 शेतकरी किती आमरण उपोषणाच्या तयारीत आहे. हे शिरे शेट्टीवाडी, मंगरूळ यांचं अजूनही पुनर्वसन झालं. त्यांना 2-2 गुंठे जागा दिलीत घराला शासनाने. का बरं मग त्यांना इथं नाही दिली 1-1, 2-2 एकर? त्यांना त्यावेळेस नाही कळालं का केव्हा या वराळ्या गावात भविष्यात मार्केट येईल, मग इथं या शेतकऱ्यांना फायदा होईल का गुंजवणीवाल्यांनाच फायदा? गुंजवणीवाल्या शेतकऱ्यांना पण काही माहिती नाही वराळ गाव. मी सांगतो हे मोठं रॉकेट आहे. शेतकऱ्यांना जायचं, कवडीमोल भावात जमीन घ्यायची आणि इकडं चातुर्मातूर पेपर तयार करायचे, काही प्रलोभनं दाखवायची आणि ताबा घ्यायचा. हे वराळ गावाचा विषय नाही, हा तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावचा विषय. आम्ही प्रामाणिकपणे मान्य करतो ना. तुम्ही आंध्राचं पुनर्वसन करा, आंध्रातल्या एखादा शेतकरी आणा तिथं, त्याला आम्ही हक्काने देऊ का? तर त्यांनी त्याग केला म्हणून आम्ही सर्वजण पाणी पितो. त्यांचं पाणी आम्ही पितो. त्यांनी त्याग केला म्हणून आम्ही पाणी पितोय. आमचे पाहुणा माईवाले त्यांनी त्याग केलाय म्हणून आज पिंपरी चिंचवड पुण्यापर्यंत पाणी पितात. यांचं येऊ दे ना पुनर्वसन. बोरवेलचं पाणी कुठं आलं इकडे? मावळमध्ये आलंय का? आमच्या मावळमध्ये आलंय का? मावळमध्ये आलंय. जागा दिली नाही, जागा मला सांगा की जागा पुनर्वसन बुडीत ज्याचं क्षेत्र झालंय त्याला पोट भरण्याकरता जागा दिली असती का? आता काय 12 मजल्यावर शेती करायची? 12 मजल्यावर शेती करायची का? वराळ्यामध्ये येऊन जा, हा 12 मजली शेती, आधुनिक शेती वराळ्यामध्ये. काय पुनर्वसनाची? 12 मजली टावर आहे. पुनर्वसनाची आधुनिक शेती 12 मजली.
काय पेपर जर वरपर्यंत पोहोचले नाही तर मग त्यांनी पेपर तयार कुठून केले? आम्ही मग शासनाला दिले ना अर्ज. आम्ही आमच्या ग्रामसभेचा ठराव बोराडे गावचा जमीन देऊन का एका ठिकाणी उत्तर. ती ऑर्डर ऐका ते वकील साहेब काय म्हणते ऐका ही ऑर्डर पूर्णपणे चुकीची आहे. जी ऑर्डर झाली ती मुख्यमंत्री पूर्णपणे चुकीची order. त्यामध्ये पहिले जी अट आहे ते वहिवाटदाराने सदरची जमीन आधार त्याचा भाग जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय गहाण खात्याने किंवा विक्रीने बक्षीसपत्राने की मी जमीन घेतली माझे कायदेशीर सल्लागार भाऊ तर त्यांनी ह्या अटी शर्तीचा भंग केलेला आहे. तर प्रथमतः ही जागा सरकार जमा करावी ही आमच्या वडगावची मागणी. बरोबर. जर पर्यायी जागा जर तुम्हाला पुनर्वसन करायचं असेल तर आमच्या आंध्रामधील किंवा पाहुणा पुनर्वसन प्रकल्पामधील शेतकऱ्याला एक जागा देण्यात यावी अशी आमच्या वडगावची मागणी आहे. ही प्रामाणिक मागणी आहे. आणि मग त्या माणसाला जागा दिलेली तिकडं म्हणजे कसं काय? मग आमचं शासनाला तोच प्रश्न तोच विषय आहे आहे ना. की तुम्ही एवढे का मेहरबान होता त्या पवारांवरती? त्यांना पहिली जागा शिरूरमध्ये देताय, परत वराळ्यात देताय. मग आमचे ते 800 शेतकरी उद्या जलसमाधी घ्यायला निघालेत. माजी मंत्री मोदी असतील, विद्यमान आमदार साहेब असतील, यांनी सभागृहात वेळोवेळी प्रश्न उपस्थित केला त्यांच्यासाठी. त्यांचं पुनर्वसन होत नाहीये. आणि मग तिकडल्या गुंजवणीच्या त्या बंबाजी पावरावरती सरकार एवढं मेहरबान का? हा आमचा सरकारला पण आणि महसूल विभागाला प्रश्न आहे. महसूल खात्याचा हा दावा आहे का? याला हा दावा घ्यायला म्हणल्यावर हा बघा ना अन्याय हो गावावरती सरळ सरळ अन्याय. हा हो गावची गुरं पुढं चालायची. आता तुम्ही म्हणता पण बाबा आम्ही एक एकर जागा आहे धरून द्यायला धरून तयार पुढे सुद्धा हा मग हा कसा येतो पुढं? हा म्हणतो मी घेतली त्याची घेतली म्हणतो पावरा एक बाजूला गाव काम असताना मी पावसाळ्याने जागा घेतली. त्याचा विकता येते का मध्ये विकता येते का याचं शासनाची वाढणी नाही का लोकांची वाढणी आहे आपलं? नाही, कोणतं? असं- आमचं त्या संबंधित व्यक्तीशी भांडण आहे की तू मूळ शेतकऱ्याला समोर आण. हा बरोबर. ज्या शेतकऱ्यांनी 6 वर्ष आता आमचं शासनाशी पण भांडण आहे. आम्ही शासनाला पण अर्ज केले ग्रामस्थांनी की तुम्ही यांचं पुनर्वसन पहिलं चुकीच्या पद्धतीने करू झालेलं नका. वराळ्यात का केलं आणि वराळ्यात जागा शिल्लक नाही हे आपल्याकडं ग्रामसभेचे ग्रामपंचायतचे ठराव वेळोवेळी दिलेले आहेत. जर गावाला जागा शिल्लक राहत नाहीये बाकीच्या सार्वजनिक सांप्रदायिक आणि सार्वजनिक वापरासाठी तर तुम्ही जागा का देताय वराळ्याची? वराळच का? बाकीची गावं का नाही का? मला काय म्हणायचं आहे, त्या वाडेकर महाराजाला एवढा पुळका आहे ना, त्याचं गाव कोणतं आहे? खेड तालुक्यात बांबुली आहे ना, त्याच्या गावाला न्यावा ना त्यांनी बबन बांबाजी पवारला, तिथं पुनर्वसन करावं. एवढं तुला तुम्ही ना महसूल अधिकाऱ्याला बोला ना की बाबा तुम्ही तुमचं गाव आहे का तो त्याला तुम्ही हे करून महसूल अधिकाऱ्यांचे आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत. त्यांना स्पष्टपणे ग्रामपंचायतीचा ग्रामसभा घेऊन ठराव दिलेला आहे. त्याचा काय अधिकार नाही तसा पाहिजे. हा. पत्रकार साहेब तुम्ही खरं पाहिजे आता तो वाहिनीच्या माध्यमातून हा प्रश्न तुम्ही बी मांडले पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे की असं होतंय का. माझं मत आहे आम्ही तो विचारू काय अडचण नाही. गाव म्हणून आम्ही नक्कीच विचारू. आमची तुमच्याकडे एवढी प्रामाणिक मागणी आहे ताई, तुम्ही फक्त त्या वाडेकरांनी पहिल्यांदा आम्हाला लोकांपुढं खोटं काय बोलले ते की माझं आमदार साहेबांशी बोलणं झालं, आमदार साहेबांशी ग्रामस्थांशी बोलणं आलं, त्यांनी त्याचे प्रूफ द्यावे. आणि त्यांनी काय सांगितलं की आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की तू जाऊन सबमिट करून आणलेला आहे. आमदार साहेबांनी आम्ही सगळेच जण होतो, ग्रामस्थांना एवढं सांगितलं आमदार साहेबांनी मी एका व्यक्तीसाठी नाही आहे, मी गावासाठी, मी गावाच्या बरोबर आहे. गावाचा जो निर्णय तो माझा निर्णय. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका आम्ही त्याचं स्वागत करतो. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की मी MO बनवला आहे बंबाजी पवारचा, त्यांनी तो दाखवावं आणि दाखवला. तर दुसरं एक अशी गाठ आहे की भोगवटा 2ची जागा भोगवटा 1 केल्याशिवाय त्याचा कुठल्या प्रकारचा व्यवहार करता येत नाही. बरोबर. एवढं तर ज्ञान तुम्ही पण पत्रकारितेत आम्ही पण सार्वजनिक एवढं तर तुम्हाला माहिती आहे. मग ते MO कशा पद्धतीने झाला त्याचं एक त्यांनी तुम्हाला दाखवावं. तिसरी गोष्ट तो म्हटला की मी या प्रकरणात कुठंच नव्हतो, मी कोल्हापूरला होतो, मी संप्रदायाचा आहे, जोडणीय धन उत्तम व्यवहार आहे. असं तो डायलॉग मारतो. तुकाराम महाराजांनी त्याला जोडणीय धन उत्तम व्यवहार आहे मग हा मार्ग सांगितला का त्याला? मग आम्ही पण सांगतो जोडून धन फसून घ्यावा अशी त्याची वाक्य येते. लोकांचं फसवायचं आणि इकडं याचे दाखले द्यायचे, संप्रदायाचे दाखले द्यायचे. आमचं पण त्यांना एवढंच सांगणं आहे की वराळा गाव हे सांप्रदायिक आहे. मऊ मेना होणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे भले तरी देव काशीची लंगोटी नातळाच्या काठी हनुमाता नातळाच्या माती काठी. आम्ही प्रेमाने पहिल्या दिवशी सांगत होतो ना तुम्हाला
की बाबा तुम्हाला आम्ही हे देऊ शकतो जागा, आम्ही समस्यांसंगी आपण प्रश्न सोडू. पण तुम्ही आरे रवीत आले, गुंडा घेऊन आले, तर तुकाराम महाराजांचे आता आम्ही ओरिजिनल पाईक आहेत ना. हां, आम्ही त्या भूमीत राहतो, आम्ही त्या भूमीत जन्म घेतलाय. आमच्या गावातले प्रत्येक माणूस उठला तर पहिलं भांडरा डोंगराचं दर्शन होतं आम्हाला. आमचे गुरुवारी शंकर महाराज त्यांच्या हे आम्ही त्याचं अनुकरण करतो. आजपर्यंत सांगा वराळे गावातल्या कोणत्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने वागले तुम्हाला तरी सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही वागताना दिसलो नाही. मग तुम्ही गावावरती बेछूट आरोप का करता असं आमचं त्यांना म्हणणे. तुम्ही ते एक विचारा. नंतर ज्या दिवशी तो रात्रीचा ताबा घ्यायला आला त्यावेळेस मला आमदार साहेबांनी पत्र दिलं, त्यांनी ते पत्र पण दाखवा. हो, आम्ही गेलो केलंय पण त्याचं लिखी आमचं घेतलं आम्ही जायच्या आधी ते पोलीस स्टेशनला गेले. आम्ही जायच्या आधी ते पोलीस स्टेशनला गेले. त्यानंतर आम्ही सगळं गाव तिथं जमलं होतं. सगळे गाड्यांमध्ये ते 10-12 जण, त्यांच्या 2-3 गाड्या होत्या. ते पटकन गाडीत बसले, पुढे गेले. आमची सगळ्या लोकांना यायची व्यवस्था करतपर्यंत ते पुढे जाऊन बसले होते. 1 मिनिट, ते पुढे जाऊन बसले होते. त्यांचं ते पोलीस स्टेशनला त्यांचं ते नोंदणी चालू होती. तोपर्यंत मग आम्हाला म्हटले की तुम्ही थांबा, त्यांचं चालू आहे. मग आम्ही आमचा बाहेर बसून आमचा अर्ज बनवला, सगळ्यांच्या अर्जावरती सह्या घेतल्या आणि तो आम्ही पी.आय. साहेबांकडे दिला. म्हटलं साहेब हे आमचा पण अर्ज घ्या, त्यांचा पण अर्ज घ्या. साहेब म्हणले ठीक आहे, एवढं मोठं काय झालेलं नाही आहे. दोघं बसून दोघांशी चर्चा करतो आणि जर संमतीने होत असेल तर सोडून देऊ. त्यामुळं तो एकमेकांवर कुणावरती गुन्हा दाखल नाही झाला. आम्ही पण म्हणलं ठीक आहे, काय गुन्हा दाखल करायचा, त्याच्यातून परत पुढं कोर्ट कचेऱ्या करण्यापेक्षा जर होत असेल तर हो दे. आपला वाद फक्त आपला जागेचा प्रश्न आहे. त्यामुळं आम्ही ते त्या दिवशी थांबलो. त्या दिवशी कंप्लीट घेतली आमची पी.आय. साहेबांनी, अतुल बाबूंनी तसं सांगितलं त्याप्रमाणे पी.आय. साहेबांनी सांगितलं की समंजसपणाने तो यातून मार्ग काढा आणि हे करा. तुम्ही पण नका देऊ, ते पण नाही देणार. मग आम्ही पण समाजाची भूमिका घेतली ना. हे पोलिटिशियनचा फोटो म्हणजे आम्ही पण क्रॉस कंप्लीट करायला गेलो होतो अजून चलो. आणि दुसरी गोष्ट, मी मावळ तालुक्याच्या वारकरी संप्रदायाला हात जोडून विनंती करणार आहे. आम्ही आमच्या गावात तर ठराव केलेलाच आपण की असा पाखंडी महाराज चैतन्य वाडेकर सारखा आमच्या गावात इथून पुढे कीर्तन आणि प्रवचनाला आम्ही त्याच्या बंदी म्हणजे निर्बंध टाकलेले, ग्रामसभेचा ठराव केला आहे. तसंच वारकरी संप्रदायाने देखील याची शहानिशा करावी वारकरी संप्रदायाने. आणि वारकरी संप्रदायाचं नाव घेऊन जर समाजामध्ये तेढ निर्माण करत असेल, वैयक्तिक स्वार्थापायी लोकांच्यावर खोटे आरोप करत असेल, तर अशा महाराजाला देखील मावळ तालुक्यामध्ये प्रवचन आणि कीर्तनासाठी बंदी करण्यात यावी अशी आमची सर्व ग्रामस्थांची हात जोडून प्रामाणिकपणे मागणी. आणि याची वारकरी संप्रदायाने शहानिशा करावी. मला 8 वेळा माझी दोन मिनिट कमी किमतीमध्ये मागणी केली असे बोलले. मी नाही थांबा. मी त्या महाराजाला त्याची पण नार्को टेस्ट करायची, नितीन मराठीची पण करायची, ज्ञानूभाऊंची पण करायची, अतुल भाऊची पण करायची. त्याचा महाराजाचा नंबर पण नाही आमच्याकडे. नितीन तो म्हणतो यांनी माझ्याकडे पैसे मागितलं म्हणजे ते संतुलन बिघडलेलं आहे. संतुलन बिघडलेलं आहे, त्याचं संतुलन ते जागा मिळाला ना त्याच्यामुळे साहेब बिघडलेले आहे. पत्रकार साहेबांना काही बरायला लागला. आणि तुम्हाला सांगतो समाजामध्ये ना वारकरी संप्रदायाची तो थट्टा करतोय, तो कमीपणा येते त्याचा करतोय तो. नाही काय साहेब, आपले पत्रकार साहेब त्यांचं खरं आम्ही गावकर ग्रामस्थ होत्याने अभिनंदन करतो या 2 मंडळीचे. हे लाईव्ह तिथं आले. तुमकर मामांनी तर लाईव्ह फोन लावला होता तहसीलदार साहेबांना, स्पीकर ऑन होता. साहेबांनी पण सांगितलं की ताबा द्या पण पुढं द्या, ते सांगितलेलं नाही म्हणले. ताब्याचं पण मी सांगितलेलं नाही म्हणले. साहेबांनी एवढं सांगून एवढा का हट्टास ग्रामस्थांचा जर विरोध असेल, गावाचा विरोध असेल तर ते त्या गावच्या जागेवरती ताबा घेऊ शकत नाही. ते तहसीलदार साहेबांनी त्या दिवशीच सांगितलं. हो, मग ते काय अटॅच करतात तिथंच पाहिजे. आता बी म्हणतात तिथंच पाहिजे. आरेरवी करून किंवा गुंडा आणून ताबा घ्यायचा प्रयत्न केला, हा एक भाग वेगळा आहे. शासनाने जागा त्या बंबाजी पवारला जी आरोप केली, हा एक भाग वेगळा आहे. चैतन्य वाडेकर हे जर बाजूला ठेवले आणि ही जागा जर शासनाने त्यांना दिलीच आणि ताबा द्यायची वेळ आली तर ग्रामस्थांची काय भूमिका? आम्ही
पत्रकार साहेब गणेश भाऊ तिथे बस आमची- आम्ही. नाही पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांना समजून काय सांगत होतो ते पहिल्यांदा त्यांचा भाऊ काय म्हणला मीच बंबाची पाव बबन बंबाची पावर नाही 2 मिनिटं वाडेकर अपार्ट बाजूलाच तू बबन बंबाची पवार तिथं लाईव्ह आला असते स्वतः ताबा घ्यायला तर आमची त्यांच्याशी वार्तालाप झाला असता. आम्ही त्यांना पहिल्या दिवशी सर्कलांना विचारा सलगरला तुम्ही फोन करून की आम्ही ग्रामस्थ काय म्हणलं की 2 दिवसाची वेळ द्या आम्ही ग्रामस्थ बसतो संबंधित मूळ शेतकऱ्याला आणा कुठंतरी एक बाजूला गावाला जिथं सफिशियंट वाटेल सगळ्या याच्या गोष्टीच्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना देऊ आम्ही त्याचा अन्याय करणार नाही. परंतु ज्यानंतर ही आरेरावीची भाषा आली आरेरावी पद्धतीने मागणी झाली महिलांना बंदुकानं हत्यार दाखवायचं हे झालं खोटे आरोप झाले आमच्यावरती जसं आज पत्रकार साहेब म्हणले की त्यांनी सांगितलं की 7 ते 8 वेळा माझ्याशी संपर्क झाला त्यांनी प्रूफ द्यावा त्याच्या उद्या तर वापरून दावा दाखल आम्ही करणारच आहे आणि त्यांनी ते दाखव आता आमची एवढी मानसिकता आली की आम्ही 1 इंच सुद्धा जागा देऊ शकत नाही त्याला नाही देणार. मग 10 वर्षापूर्वी का नाही ताबा घेतला आतापर्यंत का थांबला मग शेती का नाही केली तेव्हा का नाही शेती करण्यायोग्य जमीन आहे का आणि त्याला शेती करावी त्यांनी आम्ही द्यायला तयार आहे. पत्रकार पिकं दाखवा साहेब तरी नाही, पीक किती नाही. येते. आता आपलेच बंधू पत्रकार साहेब त्या ठिकाणी लाईव्ह होते त्यांनी पण दाखवलं शेती करायची जागा आहे का तिथं डायरेक्ट ब्रेकर मारायला लागेल हं? खडक आहे म्हणजे तुम्ही शासनाची किती दिशाभूल करताय त्यांनी आमच्या ग्रामस्थांचा एवढा अंबाजी पवारला पण ताबा देऊ शकत नाही. नाही त्याचं नाही तिकडे आता पहिलं पुढे शिरोला दिलं तिकडेच घ्या म्हणा काय अडचण नाही नाही साहेब शिल्लक नाही गावची जनावर आहे त्यांना राहू द्या जागा. आम्ही वेळ पडल्यास आम्ही एक सांगतो बरं का आम्ही वेळ पडल्यास संपूर्ण ग्रामस्थ आम्ही हायकोर्टात देखील अपील दाखवतो हा आणि उद्रिक होईल मग उद्रिक होईल तिथे अख्खा गाव बसल मग काय गोष्टी खोट्या पद्धतीने कशी ऑर्डर काढली कशा होती शासनाची आणि कोर्टाची देखील दिशाभूल केली या मंडळींनी कारण का एकटा वराळ्याचा विषय नाहीये हा पूर्ण तालुक्याचा विषय पूर्ण जिल्ह्यामध्ये असं रॉकेट कोर्ट महसूल आणि गाव तिन्ही याची फसवणूक झाली फसवणूक केली. मंदिर पाडलं त्याने फाउंडेशन पाडली संपवायची का आपण अतिशय 2 मिनिटं हो वाडेकर हा पुन्हा माणूस आहे. कोणाचाच नाही कुणाचा पाठिंबा तो फक्त मली त्याचा माणूस आहे मग त्याच्यात बंधू बाबा म्हणून त्याला हे करा मग म्हणलं ना आम्ही पाखंडी म्हणलं ना पाखंडी जगद्गुरु ऐका ना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांच्यासाठी एक वाक्य वापरले ना भले ती देव काशीची लंगोटी नाटळाच्या माती आणूकाठी हो असं लय तयार होती हा, होती. बरोबर. एक मिनिट हो त्या वाडेकर बंधू बाबाला आहे ना आताच त्याचा कारण काय असे खूप तयार होती आज या ठिकाणी आमच्या वराळे गावातील संपूर्ण ग्रामस्थांच्या ज्या काही समस्या होत्या ज्या काही आमच्यावरती आरोप झाले होते त्याचे खंडन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात आमच्या भावना ज्या काय आहेत त्या जाणून घेतल्या त्याबद्दल मी आपणा सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो.